हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण आतापर्यंत काय बघितलं? आर्नियस थेरी फॉर ऍसिड्स अँड बेसेस. त्याच्यानंतर आपण बघितलं ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट फॉर ऍसिड्स अँड बेसेस. थर्ड आपण कन्सेप्ट बघतोय लेविस कन्सेप्ट, ज्याच्यात आपण काय शिकणार आहे आज? ऍसिड कोणाला म्हणायचं आणि बेस कोणाला म्हणायचं. ऍसिड बघा काय आहे? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. अशा स्पेसेस ज्या काय करतात, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात, त्यांना आपण काय म्हणतो? ऍसिड्स म्हणतो. ठीक आहे. आपण काय सांगतोय? ऍसिड कोणाला म्हणायचं? जे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात त्या स्पेसिसना आपण काय म्हणतो? ऍसिड म्हणतो. आणि बेस कोणाला म्हणतो? इलेक्ट्रॉन पेअर डोनर जे आहेत त्यांना आपण काय म्हटलेलं आहे? बेस म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर्स असतील किंवा जे ऍसिड्स असतील त्यांना आणखीन काय म्हटलं जातं? लेविस कन्सेप्ट नुसार इलेक्ट्रोफिलिक रिएजंट किंवा इलेक्ट्रोफाईल. ठीक आहे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय आहे? इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. ज्या स्पेसिसना इलेक्ट्रॉन्स हवेसे वाटतात किंवा आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतात त्या स्पेसिसना आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफाईल म्हणतो. ठीक आहे. ह्या स्पेसिस काय करतात? इलेक्ट्रॉन पेअरला ऍक्सेप्ट करतात. त्याच्यानंतर इकडे बघा, न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणतात आणि न्यूक्लिओफाईल म्हणतात. न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? ज्या स्पेसिसना न्यूक्लियस आवडतो. न्यूक्लियस वरती आपल्याला माहितीये काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग ज्या स्पेसिस पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होतात त्यांना आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफाईल. त्याचा अर्थ काय? बेसिस आहेत ते इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आहेत आणि तेच जर इलेक्ट्रॉन पेअर पॉझिटिव्ह चार्जला दिली तर आपण काय म्हणतो? त्याला न्यूक्लिओफाईल म्हणतो. त्याच्यानंतर बघा, ऍसिड आणि बेस म्हणून ऍक्ट होण्यासाठी दोन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन बघा ऍसिड साठीची, शुड हॅव वन ऑर मोर व्हेकंट ऑर्बिटल्स. आता ही कंडिशन का दिलेली आहे? तर ऍसिड जो आहे तो काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो. मग इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करण्यासाठी त्याच्याकडे तेवढी जागा पाहिजे, त्या इलेक्ट्रॉन पेअर्स बसेल एवढी त्याच्याकडे काय पाहिजेत? वेकंट ऑर्बिटल्स पाहिजेत. सपोज एक इलेक्ट्रॉन पेअर जर त्याने ऍक्सेप्ट केली तर त्याच्याकडे एक ऑर्बिटल रिकाम पाहिजे. दोन इलेक्ट्रॉन काय होतात? एकाच ऑर्बिटल मध्ये बसू शकतात. हे जर ऑर्बिटल असेल तर याच्यात काय करतो आपण? दोन इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो. मग एक किंवा एक पेक्षा जास्त ऍटॉमिक ऑर्बिटल्स वेकंट असतील तर ती स्पेसिस काय करू शकते? ऍसिड म्हणून ऍक्ट करू शकते. बेसेस साठी बघा काय? शुड हॅव ऍट लिस्ट वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू डोनेट. ठीक आहे. बेस कोणाला म्हणतो? जो काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो. मग एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन कधी डोनेट करेल? जेव्हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन असतील. मग इलेक्ट्रॉन आहेत म्हणजेच काय? त्याच्याकडे काय आहे? वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू डोनेट. ऍटलिस्ट म्हणले म्हणजे कमीत कमी एक तरी इलेक्ट्रॉन पेअर किंवा लोन पेअर त्या स्पेसिसकडे असली पाहिजे दुसऱ्या कोणाला तरी डोनेट करण्यासाठी. आता नेक्स्ट पॉइंट बघा, अनऑक्युपाइड लो एनर्जी ऑर्बिटल्स. जेव्हा इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केले जातात तेव्हा ते नेहमी काय केले जातात? लोअर एनर्जी लेवल मध्ये ऍक्सेप्ट केले जातात. मग त्याच्यासाठीच पॉइंट काय लिहिलेला आहे? ऍसिड म्हणून ऍक्ट होण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करण्यासाठी त्याच्याकडे काय पाहिजेत? अनऑक्युपाइड लो एनर्जी ऑर्बिटल्स पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, न्यूक्लिओफिलिक रिएजंट मध्ये काय सांगतोय आपण? ऑक्युपाइड हायर एनर्जी ऑर्बिटल्स. जसं आता तुम्हाला सांगितलं, इलेक्ट्रॉन्स जेव्हा ऍक्सेप्ट केले जातात तेव्हा लोअर एनर्जीला केले जातात, तसंच जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात तेव्हा ते कुठून केले जातात? हायर एनर्जी लेवल्स मधून केले जातात. म्हणून काय सांगितलंय? जर एखाद्या स्पेसिसला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करायचे असेल तर त्या स्पेसिसकडे काय पाहिजेत? ऑक्युपाइड म्हणजे इलेक्ट्रॉन्स भरलेले असे हायर एनर्जी ऑर्बिटल्स असायला पाहिजे. तेव्हा ती स्पेसिस काय होईल? बेस म्हणून ऍक्ट होईल. आता नेक्स्ट पॉइंट बघा, न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन कोणाचं होतं? लेविस बेसचं आणि लेविस ऍसिडचं. लेविस ऍसिड आणि लेविस बेस एकत्र येतात, त्यांची काय होतील? इलेक्ट्रॉन पेअर डोनेट होईल, ऍक्सेप्ट होईल आणि काय होईल? तयार काय होईल? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. जेव्हा इलेक्ट्रॉन मुवमेंट दाखवतात किंवा एकमेकांकडून ट्रान्सफर केले जातात तेव्हा तिथे बॉन्ड फॉर्म होतो. मग इथं कोणत्या टाईपचा बॉन्ड फॉर्म होतोय? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. कारण काय होतंय? एकच स्पेसिस काय करते? त्या बॉन्ड साठी लागणारे दोन्ही इलेक्ट्रॉन्स देत असते. समजतंय का? बघा, एका स्पेसिस, एक्झाम्पल आहे NH3. NH3 कडे लोन पेअर आहे, खाली एक्झाम्पल दिले BF3. आता इथे बॉन्ड फॉर्म करण्यासाठी एका बॉन्ड मध्ये आपल्याला माहितीये दोन इलेक्ट्रॉन्स असतात. हे दोन्हीही इलेक्ट्रॉन एकच स्पेसिस देते, NH3. ठीक आहे. म्हणून आपण तिथे कोणता बॉन्ड फॉर्म होतोय म्हणून सांगितलं? कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड.
नेक्स्ट बघा, जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो, अडक्ट किंवा कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याचाच अर्थ काय आहे, जेव्हा लेविज ऍसिड बेस रिएक्शन होईल, बेस काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि ते डोनेट केलेले इलेक्ट्रॉन कोण घेईल, लेविज ऍसिड घेईल. ते झाल्यानंतर त्यांची न्यूट्रलायझेशन होईल आणि न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर लास्टला जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो, अडक्ट, कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आता, NH3 प्लस BF3 फॉर्म काय झालं, इकडे लिहिलेलं आहे अडक्ट लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय, NH3 ने त्याची ही लोन पेअर काय केलेलं आहे, ह्या बोरॉनला डोनेट केलेला आहे. त्या बोरॉनला डोनेट करताना त्याच्याकडे काय असलं पाहिजे, एम्प्टी ऑर्बिटल असलं पाहिजे. याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहे, याच्याकडे काय आहे, डोनेट करायला इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून NH3 कडून इलेक्ट्रॉन कुठे गेले, बोरॉनकडे गेले आणि जे फॉर्म झाले त्याला आपण काय म्हणतो, अडक्ट म्हणतो. आता हा जो एरो दाखवलेला आहे हा कुठून दाखवतात, इलेक्ट्रॉन डोनेट करणाऱ्याकडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणाऱ्याकडे दाखवला जातो. त्यानुसार एरो दाखवलेला, डोनेट कोण करतोय, NH3, ऍक्सेप्ट कोण करतोय, BF3. आता बेस कोण असेल, मग डोनेट करणारा बेस आहे, ऍक्सेप्ट करणारा कोण आहे, ऍसिड आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 4CO प्लस निकेल काय फॉर्म झालंय, NiCO4 हे कॉम्प्लेक्स फॉर्म झालेलं आहे. ह्याच्यात आपल्याला इलेक्ट्रॉन कोणी दिलेत, CO ने इलेक्ट्रॉन दिलेत आणि कोणाला दिलेत, निकेलला इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. मग इथं जे फॉर्म झालंय त्या प्रोडक्टला आपण काय म्हटलेलं आहे, कॉम्प्लेक्स म्हणलेलं आहे. इन शॉर्ट मध्ये बघा, लेविज कन्सेप्टने काय सांगितलं, ऍसिड्स काय आहेत, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आहेत, बेसेस काय आहेत, इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स आहेत. इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करण्यासाठी ऍसिडकडे काय असलं पाहिजे, व्हेकंट ऑर्बिटल असलं पाहिजे आणि इलेक्ट्रॉन डोनेट करण्यासाठी बेसकडे इलेक्ट्रॉन पेअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन पेअर डोनेट कुठून होईल, हायर एनर्जी लेवल जी ऑक्युपाइड असेल आणि आपण काय सांगतोय, ऍसिड मध्ये इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट कुठे होईल, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट कुठे होईल, व्हेकंट म्हणजेच अनऑक्युपाइड लोअर एनर्जी लेवलला होईल. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, न्यूट्रलायझेशन जे आहे त्याच्यात काय होतं, लेविज ऍसिड आणि लेविज बेसची रिएक्शन होते. दोघांचं काय होईल, लेविज ऍसिड बेसची रिएक्शन होऊन न्यूट्रलायझेशन होईल. न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर किंवा होत असताना त्याच्यात जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला काय म्हटलं जातं, कोऑर्डिनेशन कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हे बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो, अडक्ट, कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितले, हे दोन एक्झाम्पल बघितले. याच्यात बेस म्हणजे कोण असणार आहे, इलेक्ट्रॉन पेअर डोनर असणार आहे. ऍसिड म्हणजे कोण असणार आहे, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लेविज ऍसिड्स क्लासिफाय कसे केले जातात किंवा आयडेंटिफाय कसे केले जातात आणि लेविज बेसेस आपण कसे क्लासिफाय करू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.